नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील एखादी दिव्यांग व्यक्ती विवाह करण्याचा विचार करत असेल, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण राज्य शासनाच्या दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. हा बदल नेमका काय आहे? याचा लाभार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे? आणि यापूर्वीच्या नियमांमध्ये व आताच्या नियमांमध्ये नेमका फरक काय आहे? ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अनेकांना या योजनेची माहिती असली तरी नुकत्याच झालेल्या बदलांची माहिती अद्याप मिळालेली नाही. मित्रांनो, राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने 18 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जारी केला होता. या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी आर्थिक अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 2 प्रकारच्या विवाहांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिला प्रकार म्हणजे दिव्यांग व्यक्तीचा विवाह दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीशी झाल्यास अशा परिस्थितीत पात्र दाम्पत्याला 2.5 लाख रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद ही करण्यात आलेली आहे. तर दुसरा प्रकार म्हणजे दिव्यांग आणि सव्यांग व्यक्ती यांच्यात विवाह झाला तर अशा विवाहासाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद ही करण्यात आलेली आहे. या योजनेबाबत आपण यापूर्वीही सविस्तर माहिती घेतलेली होतीच, परंतु आता या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे दिनांक 11 जून 2026 रोजी या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे. या नव्या आदेशामध्ये लाभार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे, तो म्हणजे अनुदानाच्या रकमेबाबत. मित्रांनो, यापूर्वीच्या नियमांनुसार लाभार्थी दाम्पत्याला मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेपैकी 50% रक्कम ही मुदत ठेवीमध्ये ठेवणे आवश्यक होते. तसेच ही रक्कम तब्बल 5 वर्षांसाठी ठेवावी लागत होती. म्हणजेच लाभार्थ्यांना संपूर्ण रक्कम ही थेट वापरता येत नव्हती. अनुदानातील मोठा हिस्सा बँकेमध्ये दीर्घकालीन ठेव स्वरूपात ठेवण्याची अट होती. मात्र आता शासनाने या नियमामध्ये बदल केलेला आहे. नवीन आदेशानुसार आता अनुदानाच्या रकमेपैकी केवळ 25% रक्कम ही मुदत ठेवीमध्ये ठेवावी लागणार आहे. इतकेच नाही तर या ठेव कालावधीतही बदल करण्यात आलेला आहे. जिथे पूर्वी 5 वर्षांसाठी ठेव ही बंधनकारक होती, तिथे आता ही मुदत फक्त 3 वर्षांची करण्यात आलेली आहे. आता याचा थेट फायदा लाभार्थी दाम्पत्याला होणार आहे. कारण पूर्वीच्या तुलनेत आता कमी रक्कम FD मध्ये ठेवावी लागणार असून कालावधी देखील कमी करण्यात आलेला आहे. म्हणूनच लाभार्थ्यांच्या हातात अधिक रक्कम उपलब्ध होणार असून ती त्यांना त्यांच्या गरजेनुसार वापरता येणार आहे. आता या नव्या आदेशामध्ये निधी वितरणाच्या प्रक्रियेबाबत देखील काही महत्त्वाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत. निवड समितीने पात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांची यादी सदस्य सचिवांकडून आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण पुणे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. ही यादी मुख्यत्वे निधी मागणीसाठी सादर केली जाणार आहे. यानंतर मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची संपूर्ण रक्कम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून थेट जमा केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे ही रक्कम पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये DBT अर्थात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने जमा होणार आहे. म्हणजेच लाभार्थ्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम प्राप्त होईल. त्यानंतर अनुदानातील 25% रक्कम ही 3 वर्षांसाठी मुदत ठेवीमध्ये ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पुढील महत्त्वाची बाब म्हणजे निधी वितरणाची प्रशासकीय प्रक्रिया. जिल्हा कार्यालयांकडून निधीची मागणी प्राप्त झाल्यानंतर दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदांना मागील वर्षातील लाभार्थी आणि योजनेशी संबंधित माहिती परिशिष्ट क मध्ये नमूद करून ती एकत्रित स्वरूपात
आयुक्त कार्यालयाकडे सादर करावी लागणार आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, या आदेशामध्ये आणखी एक महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे. राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हा परिषद स्तरावर देखील अशाच प्रकारच्या विवाह प्रोत्साहन योजनांचा लाभ हा दिला जात असेल तर लाभार्थ्यांना एकाच वेळी 2 योजनांचा लाभ मिळू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधित लाभार्थ्याला पर्याय देण्यात येणार आहे. म्हणजेच जर एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विवाह अनुदान योजनेसाठी पात्र असेल तर तिला दोन्ही योजनांचा लाभ हा घेता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांना एका योजनेची निवड करावी लागणार आहे. यामागचा उद्देश म्हणजे एकाच लाभार्थ्याला एकाच कारणासाठी 2 वेगवेगळ्या योजनांमधून अनुदान मिळू नये आणि योजनेची पुनरावृत्ती टाळली जावी. या नवीन आदेशामध्ये वरील बदल वगळता इतर सर्व अटी आणि शर्ती पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत. म्हणजेच 18 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये UDID कार्ड आवश्यक आहे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे, आधार कार्ड आवश्यक आहे, पती पत्नीचे संयुक्त बँक खातं आवश्यक आहे आणि तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे देखील सादर करावी लागणार आहेत. म्हणून या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजच्या या अपडेटमध्ये आपण दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बदलांबद्दल माहिती घेतली. विशेषतः 50% रक्कम 5 वर्षांसाठी ठेवण्याच्या जुन्या नियमाऐवजी आता केवळ 25% रक्कम 3 वर्षासाठी ठेवण्याची नवीन तरतूद करण्यात आलेली आहे. हा या आदेशातील सर्वात मोठा आणि लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा बदल आहे. तसेच निधी वितरण प्रक्रिया, जिल्हा परिषदांची भूमिका आणि दुहेरी लाभ टाळण्यासाठी देण्यात आलेल्या सूचनांबाबत देखील आपण माहिती जाणून घेतली. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, शासन निर्णय आणि नवीन अपडेट्सची माहिती मिळवण्यासाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.